नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे भाग 40 आधीच अपलोड केलेले आहेत. ते पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 41. मल्हार आता सुमतीला म्हणाला, सुमती, मला तू धोतर नेसवू नकोस, माझं मी नेसेल. सुमती म्हणाली, ठीक आहे, पण नंतर माझ्याकडेच मदत मागायला येऊ नका, म्हणजे झालं. मल्हार म्हणाला, नाही येणार मी. माझ्या सासऱ्यांकडे जाईल मदत मागायला मी. आज माझी बाजू घेतली आहे त्यांनी. मल्हारचं मन जिंकलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर जाम खुश आहे. सुमती, जाता जाता बाबांना मस्त शॅम्पियन किंवा मग एखादी भारीतली बियर माझ्या सासऱ्यांना गिफ्ट करणार आहे मी. सुमतीने आता मल्हारला फटका मारला आणि त्याला म्हणाली, गप्प बसा, बाबा असलं काही घेत नाही, निर्व्यसनी आहेत ते. माझ्या बाबांना असलं काही चालत नाही. आणि काय हो, तुम्हाला चुकून माकून कधी घेतली आहे का? मल्हार म्हणाला, अजिबात नाही, तसलं शॉक नाही मला. हां, बायको जर खूप टेन्शन देणारी भेटली असती किंवा मला सवय असती पहिल्यापासून घ्यायची तर घेतली असती, पण तसली सवय नाही मला. आईने माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. ऑफिसमध्ये पार्ट्या होतात, मला म्हणतात, काय मल्हार, तू इतका मॉडर्न आहेस, आत्ताच्या जमान्यातला यंग बॉय आहेस, मग थोडीफार घे, काय होतंय त्याला. मी त्यांना म्हणाले, मी कुठलीच नशा करत नाही, मला फक्त एकीचीच नशा आहे. सुमती म्हणाली, कोणाची? मल्हारने आता आजूबाजूला पाहिलं आणि सुमतीचे ओठ मल्हारने चिमटीत पकडले आणि मल्हारने पटकन सुमतीच्या ओठांवर किस केला. सुमतीला म्हणाला, या ओठांची नशा आहे मला. सुमती पटकन मल्हारपासून बाजूला झाली आणि मल्हार म्हणाली, अहो, तुम्हाला काही कळतं का नाही? आपण आपल्या बेडरूम मध्ये आहोत का? आजूबाजूचं काहीच भान नाही तुम्हाला. मल्हार म्हणाला, मी कशाला भान ठेवू? हक्काची बायको आहे माझी, लग्न केलं आहे ह्याच लोकांसमोर तिच्याबरोबर. ही लोक जेवायला सुद्धा होती आपल्या लग्नात आणि आपल्या डोक्यावर अक्षदा टाकायला सुद्धा होती. त्यांना माहिती आहे सुमतीचा नवरा आहे म्हणून. त्यांना काय वाटलं असतं तर गेले असते डोळे झाकून. सुमती म्हणाली, शांत बसा, निर्लज्ज कुठले. जातील तिथे निर्लज्जपणा करायचाच असतो यांना. आणि माझ्या हातून धोतर नाही ना नेसून घेणार तुम्ही? फायनल आहे ना? मल्हार म्हणाला, फायनल. मी नाही तुझी मदत घेणार. तुला काय वाटतं, तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही का? आता बघ तू फक्त, तू माझ्याकडे डोळे मोठे करून पाहतच बसशील आश्चर्याने. तुला असं धोतर नेसून दाखवतो. सुमती हसली आणि म्हणाली, बरं, आणि आतमध्ये निघून गेली. सुमती आईंना म्हणाली, आई, तुम्ही पाहिजे तर दोघी जणी इथे बसा, मी बाबूला घेऊन घर आवरून येते आपलं. तिथे खूप धूळ पण असणार, उगाच तुम्हाला त्रास होईल. आई म्हणाल्या, नाही ग सुमती, तुला थोडीशी मदत होईल ना आमची, येतो ना मी. सुमती म्हणाली, नको, तुम्ही एक काम करा आई, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करा, मी बाबूला घेऊन जाते आणि यांना पण विचारते, जर हे आले तर यांना सुद्धा सोबत नेते, म्हणजे आम्ही तिघे पटपट आवरून येऊ. उद्या पाहिजे तर पूजा झाली की आपण जाऊ राहायला. मी 2 टायमाचा स्वयंपाक करून घेईल आणि माझं घर कुठे असं लांब आहे. आई म्हणाल्या, हो बरोबर आहे तुझं, पण. मल्हार इतक्यात आतमध्ये आला आणि आईला म्हणाला, काय मग आई, काय चाललंय? सुनबाई काय म्हणतायत? मल्हारला म्हणाली, हो, आपण एक काम करायचं का? तुम्ही, मी आणि बाबू आपण तिघे जण आपल्या घरी जाऊ आणि साफसफाई करूयात. मल्हार म्हणाला, सुमती, तुला काय गरज आहे तिथे जाऊन साफसफाई करायची? बाबूला म्हणाव, तुझ्यासोबत अजून 2-3 माणसं घेऊन ये आणि घर नीट आवरून दे. पैशाची काळजी करू नकोस, मी पैसे देतो. सुमती मल्हारला म्हणाली, अहो, पण आपलं घर आहे ना, आणि आपल्या घरावर आपला प्रेमाने हात फिरला तर किती छान होईल. मला आवडतं असं. आणि घर पण व्यवस्थित आवरलं जाईल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही येऊ नका, मी बाबूला घेऊन जाते. मल्हार म्हणाला, त्याची काही गरज नाही. एकटी जाणार आहेस का? सुमती म्हणाली, मग चला तुम्ही पण, पाहिजे तर
काम करू नका, तिथे उभे राहा, आम्ही दोघं जण काम करतो. एवढं काही आवरायचं नाहीये, थोडीफार धूळ झाली आहे, तेवढी साफ करायची आहे. मल्हार म्हणाला, बरं ठीक आहे सुमती, माणसं पाठवली असती कामाला. आई पण आता सुमतीला म्हणाल्या, सुमती हो बाळा, मला मल्हारचं पटत आहे. अगं, एकतर दिवसभर प्रवास झाला आपला आणि तू आल्यापासून नुसती कामच करत आहेस, तुझ्या हाताला दमच नाही बाई. आणि आता परत तिकडे एवढा मोठं आलीस तर अजूनच दमून जाशील. सकाळी लवकर पण उठायचं आहे. आपल्याला मंदिरात जायचं आहे ना? मल्हार म्हणाला, मग काय आई, तूच समजव आता तिला. आई पण म्हणाली, सुमती, मल्हारचं मला पटत आहे. तो बाबूला सांगून अजून दोघं जण कामाला आणेल आणि घराची साफसफाई होईल. तू काही काळजी करू नकोस, जास्त ताण घेऊ नकोस. सुमती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मला काही हरकत नाही. सुमतीने रात्रीच्या जेवणाची सगळी तयारी करून घेतली आणि जावयाच्या आणि सासऱ्याच्या मस्त गप्पा बाहेर बसून रंगल्या होत्या. मल्हार बाबांना म्हणाला, बाबा आता मी 2-3 महिन्याला सुट्टी काढून हमखास गावाला येणार. अहो बरं वाटतं इथं आल्यावर, सगळा ताण निघून जातो, एकदम शांत शांत वातावरण आहे. बाबा म्हणाले, हो या ना नक्की, येत जा. इतक्यात सुमती दोघांना पण जेवायला बोलवायला बाहेर आली. बाबांना म्हणाली, बाबा जेवायला अहो तुम्ही पण चला. बाबा म्हणाले, आज माझ्या लेकीच्या हातचं जेवायचं आहे, बरेच दिवसात ना पोटभर जेवेल. सुमती बाबांना म्हणाली, हो बाबा, तुम्हाला आवडते तशी आळूची गोड भाजी केली आहे आणि मस्त भजी तळलेल्या आहेत, चला लवकर. बाबा म्हणाले, अरे वा. बाबा आता आतमध्ये निघून गेले. मल्हार एकटाच बाहेर बसला होता आणि सुमती त्याला म्हणाली, काय हो, तुम्हाला वेगळं सांगू का? उठा ना, जेवायला चला. मल्हारने आता सुमतीचा हात पकडला आणि सुमतीला त्याच्या शेजारी बसवलं. सुमतीला म्हणाला, सुमती बघ ना, किती छान गार वारा सुटला आहे आणि वरती चांदण्या बघ किती छान दिसत आहेत ना. आणि लुंगी घातल्यामुळे सगळीकडूनच हवा शिरत आहे. त्याचा पण मूड कसा एकदम फ्रेश झाला आहे. सुमती, आज रात्री काय होईल का ग? आज खूप करूसं वाटत आहे. तुझ्या नवऱ्याची एवढी इच्छा पूर्ण करशील ना? सुमती आता मल्हारला म्हणाली, गप्प बसा, चावट कुठले. इतक्यात आईने परत आवाज दिला, मल्हार, सुमती, चला जेवायला, अजून बाहेरच आहात का? सुमती पण मल्हारला बोलवायला गेली आणि तिकडचीच झाली वाटतं. मावशी आईला म्हणाली, तुझा लेक तुझ्या सुनेला सोडेल तेव्हा ना. सुमती इतक्यात आतमध्ये आली पळत आणि गालातल्या गालात हसायला लागली. मल्हार पण लगेच सुमतीच्या मागे पळत आला आणि तोही लाजला. आईला म्हणाला, आई, काय गप्पा चालल्या आहेत ग तुझ्या? सुमती, चल लवकर, मला भूक लागली आहे, जेवायला वाढायला घे. सुमतीने आता पटपट सगळ्यांना जेवण वाढलं. जेवण करून झाल्यानंतर तिने सगळं आवरून ठेवलं. आई सुमतीला म्हणाल्या, काय ग सुमती, उद्या माझी पैठणी आहे ना, त्याची नऊवारी नेसशील का? सुमती आईंना म्हणाली, आई, मला नऊवारी नाही येतो नेसता. आई म्हणाल्या, सुमती, अगं मी नेसवेल तुला नऊवारी, तुझी सासू आहे की, तू कशाला काळजी करतेस? बाबा सुमतीला म्हणाले, सुमती, तुझ्या आईचे दागिने उद्या तू घाल. सुमती बाबांना म्हणाली, बाबा, तुम्ही आईचे दागिने कधीच मला दिले नाहीत घालायला, मग आज काय झालं? सुमती, अगं आधी नाही दिले, पण आता ते सगळं तुझंच आहे बाळा. आमचं जे आहे ते तुझंच आहे आणि उद्या खूप आनंदाचा दिवस आहे. तिचा सुद्धा आशीर्वाद दागिन्यांच्या रूपाने तुम्हाला दोघांना मिळेल. सुमती म्हणाली, ठीक आहे बाबा. सुमती आईला म्हणाली, आई, तुम्ही दोघी जणी माझ्या रूम मध्ये झोपा आरामात आणि आम्ही दोघं जण बाहेर झोपतो हॉलमध्ये. बाबा त्यांच्या रूम मध्ये झोपतील. आई सुमतीला म्हणाली, सुमती, अगं कशाला, आपण तिघी जणी झोपूयात की, मल्हार झोपेल की हॉलमध्ये.
मल्हार म्हणाला, नाही नाही, मला तसली सवय नाही एकट्याने झोपायची. आई म्हणाली, कसली? मला आता भीती वाटते. आणि सुमतीने गोष्ट सांगितल्याशिवाय मला झोपच येत नाही. आई मल्हार म्हणाली, फटके खाशी ना मल्हार. मल्हार आईला म्हणाला, आई तू आम्हाला दोघांना वेगळं करू नकोस. सुमती, बाहेर हॉलमध्ये झोपायला ये, आत्ताच सांगतोय मी. नो आर्ग्युमेंट. सुमती पण आता खूप हसत होती. काय करायचं तिच्या ह्या वेड्या नवऱ्याचं, तिला काहीच कळेना. आई आणि मावशी दोघी पण झोपायला आल्या. सुमती आतमधून अंथरूण घेऊन आली टाकायला. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती खाली झोपायचं? सुमती म्हणाली, मग काय, खालीच झोपायचं. मल्हार म्हणाला, अगं पण मला खाली झोप नाही येणार सुमती. सुमती म्हणाली, मग तुम्ही एक काम करता का, तुम्ही बाबांच्या रूम मध्ये जा आणि झोपा. मल्हार म्हणाला, गेलो असतो ग, पण माझा एक प्रॉब्लेम आहे. सुमती म्हणाली, कसला प्रॉब्लेम? अगं, मला तुला मिठीत घेऊन झोपायची सवय आहे ना. चुकून माकून बाबांना जवळ घेतलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. आज कमावलेल्या सगळ्या इज्जतीवर पाणी फिरायचं माझ्या. सुमती पण आता खूप हसायला लागली आणि मल्हारला म्हणाली, अहो शांत बसा, नाहीतर तुमच्या तोंडाला ना चिकटपट्टीच लावून ठेवते, थांबा. मल्हार म्हणाला, नको, चिकटपट्टी कशाला, तुझ्या तोंडानेच माझं तोंड बंद कर की. सुमती म्हणाली, शांत बसा, आपण आता बाहेर हॉलमध्ये झोपणार आहोत. मल्हार म्हणाला, हो, हॉलमध्ये झोपणार आहोत, पण लाईट बंद केल्यावर अंधारच होणार आहे की, कोणाला काय कळणार आहे आपल्यात काय झालंय ते. अहो उद्या लवकर उठायचं आहे, मंदिरात जायचं आहे, आज नको, आणि मी आज खूप दमले आहे. मल्हार म्हणाला, ठीक आहे, तुझे पाय दाबून देतो. सुमती म्हणाले, अजिबात नको, शांत झोपा. सुमतीने आता अंथरूण टाकलं आणि पटकन लाईट बंद केली आणि मल्हार तिच्या अंगावरती येऊन झोपला. सुमतीला पण आता खूप बरं वाटत होतं. मल्हार उठून खाली झोपणार इतके सुमती त्याला म्हणाली, नका ना माझ्या अंगावर उठू, बरं वाटतंय मला. मल्हार म्हणाला, खरंच बरं वाटतंय? सुमती म्हणाली, हो, अहो अंग खूप दुखत आहे माझं. मल्हार म्हणाला, आणि मगाशी घर साफ करायला चालली होती माझी झाशीची राणी. जा, माझं तर काय ऐकायचं नसतं तुला. आई बोलली म्हणून ऐकलं. आईचं आजकाल स्वतःचीच मनमानी करायला लागली आहेस. नवऱ्याच्या शब्दाला काहीच किंमत नाही, हो का नाही? सुमतीने मल्हारला किस केला आणि मल्हारला म्हणाली, ते सुद्धा माझंच घर आहे. मग मला वाटलं की जाऊन साफसफाई करावी, त्यात माझं काही चुकलं का? आणि साहेब, आता झोपा, खूप झोप आली आहे मला. मल्हारने आता सुमतीच्या गालावर किस केला आणि तिला मिठीत घेऊन दोघे पण झोपी गेले. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.